नमस्कार मित्रांनो, यूडाइस प्लस 2024-25 चा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, थंबनेल बघून आपल्या लक्षात आलेलं असेल, यूडाइस प्लस शैक्षणिक सत्र 2024-25 करता स्कूल प्रोफाइल अँड फॅसिलिटी मॉड्यूल जे आहे त्यामध्ये आपल्याला शाळेची जी माहिती भरायची आहे, शाळा सुविधेची माहिती ती आपण कशी भरायची आणि ती मोबाईलवरून कशी भरायची याची संपूर्ण सविस्तर डेमो सहित माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, मी राज मेश्राम मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, या अगोदर आपण यूडाइस प्लसच्या स्कूल प्रोफाइल अँड फॅसिलिटी मॉड्यूलमध्ये कच्ची माहिती आपण कशी तयार करायची, तो फॉर्म आपण कसा डाउनलोड करायचा आणि त्यामध्ये आपल्या शाळेची माहिती कशी भरून घ्यायची याचा लाईव्ह डेमो बघितलेला आहे। आपल्यापैकी जर कोणी तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन आपण तो बघून घेऊ शकता। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला जी शाळा सुविधेची माहिती भरायची आहे ते अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्या मोबाईलवरून आपल्याला भरता येणार आहे। फक्त आपल्याला ती जी कच्ची माहिती आहे ती आपल्याला तयार ठेवावी लागणार आहे आणि मोबाईलवरून अगदी सहजपणे ते भरता येणार आहे। तर कशी भरायची आहे लाईव्ह डेमो आता आपण पाहणार आहोत। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, यूडाइस प्लस 2024-25 मध्ये आपल्याला शाळेची जी माहिती भरायची आहे ते यूडाइस प्लसच्या प्रोफाइल अँड फॅसिलिटी हे जे मॉड्यूल आहे यामध्ये भरायचे आहे। तर बघा, आतापर्यंत आपण बरेचसे व्हिडिओ या संदर्भात बघितलेले आहे। तर यूडाइस प्लस 2024-25 मध्ये एकूण 3 मॉड्यूल आहे, एक स्टुडंट मॉड्यूल, टीचर मॉड्यूल आणि हे प्रोफाइल अँड फॅसिलिटीचं मॉड्यूल। तर मित्रांनो, आपण प्रोफाइल अँड फॅसिलिटीमध्ये आपल्या शाळेची माहिती मोबाईलवरून अगदी सहजपणे भरून घेऊ शकतो। तर बघा, आता सर्वात अगोदर मी तिथे लॉग इन करून घेणार आहे। आपल्याला तिथे लॉग इन करायचं आहे। लॉग इनसाठी अशा पद्धतीचा पेज आपल्या समोर येणार आहे। इथे आपल्याला आपल्या शाळेचा आयडी पासवर्ड टाकून लॉग इन करून शाळेचा आयडी पासवर्ड टाकून घेतलेला आहे, खालचा कॅप्चा टाकून घेतलेला आहे। आता मी लॉग इनच्या बटनवर क्लिक करणार आहे आणि त्यानंतर इथे आपण लॉग इन होणार आहोत। तर बघा, लॉग इन अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या समोर येणार आहे। यूडाइस प्लसचं हे पोर्टल आहे। इथे वर आपल्याला आपलं नाव वगैरे दिसणार आहे, शाळेचं नाव वगैरे, आणि तिथे आपला मोबाईल क्रमांक वगैरे संपूर्ण माहिती दिसणार आहे वरच्या बाजूला आपल्याला। आणि इथे आपल्याला खाली जे आहे तिथे काही टॅब दिसणार आहे। तर बघा, या टॅबमध्ये आपल्याला डाउनलोड प्रीफिल्ड DCF म्हणून आहे, याची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे। आणि इथे बघा, खालच्या साईडला पुन्हा 3 टॅब आहे, प्रोफाइल, फॅसिलिटी, टीचर आणि स्टुडंट। तर इथून सुद्धा आपण त्या मॉड्यूलवर जाऊ शकता। तर आपला मित्रांनो जो विषय आहे तो आहे प्रोफाइल अँड फॅसिलिटी। शाळेची जी माहिती आहे ती आपल्याला कशी भरायची, त्यासाठी आपल्याला या टॅबवर अगोदर क्लिक करावं लागणार आहे। क्लिक करतो, तिथे क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेची जी माहिती आहे प्रोफाइल अँड फॅसिलिटी ही इथे अशा पद्धतीने आपल्याला ती माहिती भरता येणार आहे। तर बघा, आता इथे ओव्हरऑल स्टेटस जे आहे ते नीड करेक्शन म्हणून आहे, म्हणजे इथे माहिती अजूनपर्यंत भरलेली नाही आहे। आणि डाटा एंट्री इज करंटली ॲक्टिव्ह म्हणून आहे, म्हणजे ही माहिती भरण्यासाठी हे पोर्टल तयार आहे। आणि इथे प्रिव्हियस डाटा स्नॅपशॉट म्हणून आहे, इथून आपल्याला मागच्या वर्षीचा डाटा वगैरे पाहता येणार आहे। तर त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आपण बघणार आहोत। तर बघा, आजचा जो महत्त्वाचा विषय आहे या व्हिडिओचा तो आहे आपल्याला ही जी माहिती आहे आपल्या शाळेची प्रोफाइल अँड फॅसिलिटी ते कशा पद्धतीने भरायची आहे, मोबाईलवरून अगदी सहजपणे होणार आहे। जर आपण प्रीफिल्ड फॉर्म आपला तयार ठेवलेला असेल तर अगदी सहजपणे होणार आहे। तो फॉर्म आपण कसा काढायचा, कसा भरायचा याची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे। 1.1 पासून जवळपास आपल्याला 2.28 पर्यंत मुद्दे संपूर्ण भरायचे आहे। इथे पूर्ण आपल्या शाळेची माहिती असणार आहे। तर बघा, आपल्याकडे जो आपण फॉर्म भरून घेतलेला आहे त्यामध्ये ते संपूर्ण माहिती असणार आहे। तर इथे आपल्याला काय करायचं आहे, इथे बघा जो पहिला पॉईंट आहे 1.1 ते 1.26 पर्यंत असणार आहे। तिथे आपल्या फॉर्ममध्ये सुद्धा ते आपल्याला दिसणार आहे। तर ही माहिती भरण्यासाठी आपण इकडे स्क्रोल करायचं आहे। इथे बघा, नॉट कम्प्लिटेड म्हणून आहे, स्टेटस जे आहे ते नॉट कम्प्लिटेड म्हणून आहे। त्यानंतर दुसऱ्याचं आहे नॉट नीड करेक्शन म्हणून, प्रत्येकाचे नीड करेक्शन आहे। आणि आपण हे कंप्लीट केल्यानंतर आपल्याला तिथे कम्प्लिटेडचं येणार आहे। तर बघा, मी आता प्रत्यक्ष माहिती भरतो। पहिला जो मुद्दा आहे त्यावर मी आता क्लिक करून घेणार आहे, त्यावर आपल्याला पद्धतीने ओपन झालेलं आहे। इथे बहुतेक माहिती मित्रांनो आपली भरलेली असणार आहे आणि तिथे आपल्याला काही चेंजेस करण्याची सुद्धा गरज पडणार नाही आहे, तेवढी पूर्ण शाळेची माहिती असणार आहे। आणि हे बहुतेक काही चेंजेस करण्याची इथे गरज वगैरे पडणार नाही आहे। तर इथे संपूर्ण माहिती आपण बघून घेणार आहोत आणि त्यानंतर इथे भरून घेणार आहोत।
तर बहुतेक माहिती भरलेली आहे सरळ. आता बघा इथे आपल्याला ही माहिती जी आहे मित्रांनो कंप्लीट करण्यासाठी इथे 2 ऑप्शन मिळणार आहे आपल्याला. इथे बघा खाली मार्क ॲज कंप्लीटेड म्हणून आहे आणि त्यानंतर नेक्स्ट आहे. तर आपल्याला मार्क ॲज कंप्लीट करायचं आहे. तर बघा मी यावर क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर वर आपल्याला एक हिरव्या रंगामध्ये मेसेज येणार आहे डाटा सेव्ह सक्सेसफुली म्हणून, म्हणजे ही माहिती आपली इथून भरली गेलेली आहे. आता आपल्याला पुन्हा खाली यायचं आहे आणि तिथे बघा आता नेक्स्टचं बटन आहे त्यावर क्लिक करायचं आहे, म्हणजे आपण सरळ दुसऱ्या पेजवर जाणार आहोत इथे. तर बघा आता इथे सुद्धा आपल्याला पाहून घ्यायचं आहे कुठली माहिती सुटलेली आहे की भरायची आहे असं वगैरे जे काही असेल ते आपल्याकडे तो प्रीफिल जो फॉर्म आहे तो आपण भरून आपल्या सोबत ठेवायचा ही माहिती भरताना. तर बघा आता मी इथे पूर्ण माहिती एकदा चेक करून घेणार आहे आणि त्यानंतर इथे जी माहिती आहे ही ती आपण सेव्ह करणार आहोत. तर बघा इथे खाली आपल्याला 3 ऑप्शन मिळणार आहे, सेव्ह अँड नेक्स्ट आणि नेक्स्टचं. तर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे, म्हणजे ही माहिती सेव्हही होणार आहे आणि आपण समोरच्या पेजवर सुद्धा जाणार आहोत. तर बघा आता इथे एक मुद्दा दिसत आहे, इथे मी थोडं चेक करून घेणार आहे. इफ कंटिन्युअस अँड कॉम्प्रेसिव्ह एव्हल्युशन CCEचं जे आहे मित्रांनो ते आपण घेतो का ते तो मुद्दा आहे. हा आपला सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन आहे त्याचा हा मुद्दा आहे 1.35 वाला. तर यामध्ये आपण ते घेता का असा आहे तर यस केलेलं आहे. तर त्याचा रेकॉर्ड वगैरे ठेवता का असं विचारलेलं आहे, तर त्याला सुद्धा आपण यस करणार आहोत. आणि त्यानंतर ते जे रेकॉर्ड आहे ते पालकांसोबत आपण शेअर करतात का असं सुद्धा विचारलेलं आहे खाली. तर तिथे सुद्धा यस करून घ्यायचं आहे कारण आपण बहुतेक गोष्टी त्या शेअर करत असतो. तर बघा हे इथं सुटलेलं होतं हे मी भरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर याला मी सेव्ह अँड नेक्स्ट करणार आहे. तर बघा हे सुद्धा भरून झालेलं आहे. वर बघा इथे सेव्ह सक्सेसफुली म्हणून ते आलेलं आहे. तर त्यानंतर आता पुढच्या मुद्द्यावर आपण जाणार आहोत. तर बहुतेक मुद्दे इथे भरलेले आहे, काही चेंजेस असतील ते आपल्याला करून घ्यायचे आहे. तर मी ते आता भरून घेणार आहे. तर बघा मित्रांनो इथे एक महत्त्वाचं असणार आहे 1.52 मध्ये इथे नंबर ऑफ डेज मिड डे मील सर्व्ड अंडर PM पोषण इन लास्ट अकॅडमिक इयर, म्हणजे आपल्याला शालेय पोषण आहार आपण किती दिवस शिजवून दिला विद्यार्थ्यांना त्याची ही माहिती असणार आहे. तर तिथे आपल्याला नंबर टाकून घ्यायचा आहे. आपण जो फॉर्म भरलेला असेल त्यामध्ये ते नंबर वगैरे आपण टाकलेले असतील तर आपल्याला तो फॉर्म आपल्यासोबत असणार आहे तर आपल्याला ते टाकून घ्यायचं आहे. तर बघा मी ते आता इथे टाकून घेणार आहे. तर मित्रांनो बघा इथे ही माहिती मी भरून घेतलेली आहे. आता खाली सेव्ह अँड नेक्स्ट मी करून घेणार आहे. इथे हे सुद्धा माहिती भरून झालेली आहे. आता त्यानंतर आपण समोर जाणार आहोत. तर समोर बघा अशा पद्धतीची माहिती इथे असणार आहे, ही सुद्धा आपल्याला इथे भरून घ्यायची आहे. तर ही आपण जो फॉर्म भरून घेतलेला आहे त्यामध्ये सुद्धा असणार आहे. तर ती माहिती आपण आता इथे भरून घेणार. आपले ते पाठ्यपुस्तके वगैरे कधी मिळाले ती माहिती आहे इथे आपल्या फॉर्ममध्ये आपण भरलेली असेल. तर ती यस नो मध्ये आहे. तर ती माहिती आता मी भरून घेणार आहे. इथे बहुतेक माहिती आपण त्या फॉर्ममध्ये भरून घेतलेली असेल. तर मित्रांनो बघा या मुद्द्याची सुद्धा माहिती मी इथे भरून घेतलेली आहे. आता मी याला इथून सेव्ह अँड नेक्स्ट करणार आहे. ही सुद्धा माहिती भरून झालेली आहे. आता तीच माहिती समोर आहे. इथे 1.54चा मुद्दा इथे आहे. तर यामध्ये बहुतेक हे निरंक असणार आहे. तर बघा हे सर्व नो आहे इथे. त्यानंतर खाली जे आहे तिथे काही आकडे टाकून घ्यायचे. बघा काही मुद्दे आपण भरून घेतलेले आहे. आता इथे आपण बॅक आलेला आहोत. तर बॅक आल्यानंतर आपल्याला बघा इथे जे मुद्दे आहे आता जे आपण भरलेले आहे ते कम्प्लिटेड स्टेटस त्याचं कम्प्लिटेड म्हणून दिसत आहे, जेवढे मुद्दे भरून झालेले आहे तेवढे. तर अशा पद्धतीने आपल्याला ते दिसणार आहे. आता आपण समोरची माहिती भरायला घेणार आहोत. तर बघा 1.54 हे आपलं सुरू आहे. तर इथे बघा मी आलेला आहो आता पुन्हा आणि इथून आपल्याला आता ही जी माहिती आहे भरायची आहे. तर इथे बघा नंबर ऑफ स्टुडंट रिसिव्ड ओरिएंटेशन ऑन सायबर सेफ्टी असं तिथे आहे. तर ही सुद्धा माहिती इथून भरून घ्यायची आहे. 0 असेल तर 0 वगैरे जे काही असेल त्यांची जी माहिती आहे ही आता आपण भरून घेणार आहोत इथून.
तर मित्रांनो बघा, वर्षभरात शाळेला जे काही अनुदान वगैरे मिळत असते त्याची माहिती आहे आणि ते मी भरलेली आहे. आता खाली सेव्ह अँड नेक्स्ट मी करून घेणार आहे. तर बघा, ही सुद्धा माहिती भरून झालेली आहे. वर मेसेज आलेला आहे सेव्ह सक्सेसफुली म्हणून. त्यानंतर आता इथे पार्ट ए आहे फिजिकल फॅसिलिटीज म्हणून. तर भौतिक सुविधेची माहिती आता इथून सुरू होणार आहे. तर ही खूप महत्त्वाची असणार आहे. आपल्या शालेय आपली इमारत वगैरे आहे त्याची ही माहिती असणार आहे. तर बघा, आता ही सुद्धा माहिती आपण इथून भरून घेणार आहोत. बहुतेक माहिती भरलेली असणार आहे. जर याच्यामध्ये जर काही चेंजेस झालेले असतील तर ते आपल्याला चेंज करून घ्यायचे आहे. तर आता मी ही सुद्धा माहिती आता इथून भरून घेणार आहे. जी भौतिक सुविधेची माहिती आहे, आपल्या शाळेतील ज्या काही भौतिक सुविधा आहे त्याची ही माहिती आहे आणि ही मी आता चेंजेस वगैरे जे काही होते ते करून घेतलेले आहे. आणि आता ही जी माहिती आहे आता मी सेव्ह अँड नेक्स्ट करणार आहे इथून. तर बघा, ही सुद्धा माहिती आपली सेव्ह अँड नेक्स्ट झालेली आहे, म्हणजे सेव्ह झालेली आहे सक्सेसफुली. तिथे मेसेज आलेला आहे वर. त्यानंतर इथे बघा, जे टॉयलेट वगैरे आहे त्याची माहिती आहे ही. आणि ही सुद्धा आपल्याला संपूर्ण माहिती इथे चेक करून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला ते जे काही चेंजेस असतील ते करून घ्यायचे आहे. तर बघा, बहुतेक माहिती माझी इथे भरलेली आहे आणि बहुतेक माहिती बरोबरच आहे. जे काही असेल ते आता मी इथे चेक करून घेणार आहे. आणि हेल्थ चेकअप ऑफ स्टुडंट वॉज कंडक्ट इन प्रिव्हियस अकॅडमिक इयर. तर जे आरोग्य तपासणी वगैरे आहे त्याबाबत आहे, तर याला यस मी करणार आहे. आणि इथे टोटल हेल्थ चेकअप तर एक वेळा ते झालेलं होतं, तर एक टाकून मी घेणार आहे इथे. तर त्या तपासणीमध्ये काही म्हणजे हाईट वेट काय तपासलं गेलं ते त्याचं आहे. तर इथे मी जे काही आहे ते यस नो करून घेणार आहे. वॉर्मिंग टॅबलेट, तर याचंसुद्धा मी टाकून घेणार आहे जे काही होतं ते त्या टॅबलेट वगैरे. त्यानंतर मित्रांनो, ही माहिती आपण जो फॉर्म भरलेला आहे त्यामध्ये आपण संपूर्ण बघितलेली आहे. तर आपल्याला आता ही आपण ऑनलाईन करून घेत आहोत. मोबाईलवरून अगदी सहजपणे आपलं हे काम होत आहे. तर बघा, फक्त आपल्याला थोडंफार स्क्रोल वगैरे करावं लागणार आहे, परंतु अगदी सहज आपली माहिती हे भरल्या जाणार आहे आणि कुठल्याही कॅफेवर जायची आपल्याला गरज पडणार नाही. तर बघा, ही माहितीसुद्धा मी आता चेक करून भरून घेतलेली आहे. याला सेव्ह अँड नेक्स्ट करतो. तर ही माहिती जी आहे ही सुद्धा पूर्ण भरून झालेली आहे. सेव्ह सक्सेसफुली आलेला आहे. तर मित्रांनो बघा, पुढच्या पेजवर आपण आलेला 2.20 हा जो मुद्दा आहे हा बहुतेक निरंकच आहे. बायोमेट्रिक डिव्हाइस वगैरे काहीच आहे नाही शाळेमध्ये, त्यामुळे इथे मला काहीच भरण्याची गरज पडणार नाही. लहान शाळेमध्ये बहुतेक हे नसणारच आहे. तर बघा, सेव्ह अँड नेक्स्ट मी करून घेतो. इथे काहीच भरायची गरज नाही आहे. सेव्ह सक्सेसफुली झालेला आहे. त्यानंतर आता पार्ट बी कॅम्प्युटर अँड डिजिटल जे साहित्य आहे मित्रांनो आपल्या शाळेमध्ये त्याची माहिती आहे आणि यामध्ये जर काही चेंजेस असतील तर ते सुद्धा आपल्याला इथे बघून घ्यायचे आहे. तर बघा, माझे काही चेंजेस नाही आहे, तर मी याला सेव्ह करून घेतो. आणि ही शेवटची माहिती असणार आहे मित्रांनो यामधली. तर बघा, इथे फक्त आपल्याला सेव्ह अँड नेक्स्टचं बटन नसणार आहे, इथे फक्त सेव्हचं असणार आहे आणि त्यानंतर बॅक टू डॅशबोर्ड. तर मी याला सेव्ह करून घेतो. सेव्ह केल्यानंतर ही माहिती इथून सेव्ह होणार आहे. तर बघा, ही सुद्धा माहिती सेव्ह झालेली आहे. वर मेसेज आलेला आहे हिरव्या रंगामध्ये. आता आपल्याला इथून हे बघा माहिती सेव्ह झालेली आहे. आता इथे बघा, जे टॅब आहे बॅक टू डॅशबोर्ड यावर आपण जाणार आहोत. तर मित्रांनो बघा, आपली माहिती पूर्ण आपण मोबाईलवरून भरलेली आहे. आता इथे संपूर्ण जी माहिती आहे मित्रांनो बघा, संपूर्ण जर आपण खाली आलो स्क्रोल करून, थोडं मी झूम करतो, तर बघा पूर्ण जे सेक्शन आहे ते कम्प्लिटेड झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला कम्प्लिटेड करून घेता येणार आहे. अगदी मोबाईलवरून आपण सहजपणे ही माहिती भरलेली आहे. त्यानंतर डिटेल रिपोर्ट कार्ड म्हणजे DRC इथून डाउनलोड करता येणार आहे. त्यासाठी इथे ऑप्शन आहे स्कूल रिपोर्ट कार्ड, इथून आपल्याला डाउनलोड करता येणार आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओव्हरऑल स्टेटस जे आहे मित्रांनो याचं बघा. आता ते ओव्हरऑल स्टेटस जे आहे ते कम्प्लिटेड ऑल फॉर्म म्हणून आलेलं आहे. म्हणजे आपली संपूर्ण सविस्तर माहिती जी आहे प्रोफाईल अँड फॅसिलिटी आपल्या शाळेची ते आपण भरून घेतलेली आहे, त्यामुळे स्टेटस तसा आलेला आहे आता. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला मोबाईलवरून UDAS प्लस 2024-25 मध्ये आपल्या शाळेची जी माहिती आहे, शाळा सुविधेची माहिती, ते अगदी सहजपणे आपल्या मोबाईलवरून भरता येणार आहे. तर कशी भरायची हे आपण सविस्तरपणे डेमो सहित जाणून घेतलेलं आहे. जर आपण पूर्ण व्हिडिओ बघितलेला असेल तर ते आपल्याला लक्षात आलेलं असेल. तर बघा, संपूर्ण माहिती आपण भरून घेतलेली आहे. इथून आपल्याला
हे जे कार्ड आहे आपलं DRC म्हणजे डिटेल रिपोर्ट कार्ड, हे सुद्धा डाउनलोड करता येणार आहे. आणि स्कूल रिपोर्ट कार्ड जे आहेत हे सुद्धा डाउनलोड करता येणार. आपल्या शाळेची शाळा सुविधेची जी माहिती आहे आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे भरता येणार आहे. कुठल्याही कॅफेमध्ये आपल्याला जायची गरज पडणार नाही. तर अत्यंत महत्त्वाची माहिती, महत्त्वाचा व्हिडिओ आपण बघितलेला आहे. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत